आज टिफिन आणला नव्हता त्यामुळे अभय म्हटला जरा बाहेरनं काहीतरी खाऊन येऊया. परदेशी गेट पास केला, सिक्युरिटी मामानं बोलवलं, गेट पास दिला. हे बाबा आमचा देव माणूस सिक्युरिटी मामा कसा हसतंय बघा. त्याच्यानंतर मी आणि अभय निघालो सांगली फाट्याला असणार या उडपी रेस्टॉरंटला. आब्याचं म्हणजे एकच, माझा उपवास आहे तरी पण मी लई दणकणार आहे. गाडीवर बसूनच आमचा आब्या जिभेच आटत होता. आता म्हटलं काय खरं नाही बाबा. तिथे गेल्यानंतर उडपी रेस्टॉरंट हे सांगली फाटा शिरोली येथे आहे. कोणाला जर पाहायला असेल तर पत्ता मेन्शन केलेला आहे. ह्यानं गेल्या गेल्या थम्सअप चालू केला. याला उपवास आहे का काय आहे कोणास ठाऊक. त्याच्यानंतर मागवलं होतं फिंगर चिप्स. फिंगर चिप्सची क्वांटिटी तर बघा, ह्याला कोण म्हणेल का बाबा उपवास आहे म्हणून. आब्या म्हणतोय मला कसा शनिवार केलाय मारुतीसाठी आणि बटाटो खातोय पोटासाठी. त्यानंतर आला ह्यांचा उडपी स्पेशल असा डोसा. डोसा खरोखर एक नंबर आलता आणि मस्ट ट्राय आहे. जर उडपी हॉटेलला जर तुम्ही आला तर सांबर एकदम थिक होतं, चवीला एक नंबर, आंबट गोड असं होतं, चटणी पण एक नंबर होती. ज्यूस प्याला ये म्हणलं माय. आम्ही घेतला होता स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज ज्यूस. ज्यूस पण इथे एक नंबर क्वालिटी आणि गर्दी तर एवढी फुल होती की नाही, एक पण टेबल रिकामा नव्हता. घेऊन गेली हो ते पार्सल घेऊन गेले तिकडे घेऊन गेले ते. हो देवत्याकडे सांगा पिशवी घेऊन आले म्हणून. हाय मामा. राजेंद्र. ओ मामा. बस का पुढच्या शनिवारबद्दल पुरेल नव्हतं एवढं ना बिल भागवलं आणि गरीब माणसाला मदत करावी असं म्हणलं जातं कुठं तर. शाळेत पण आपल्याला शिकवलं जातं. आबाईनं मावशींच्याकडंच पैसे रिटर्न घेतले. या मामानं असं बाई केलं. कंपनीमध्ये आल्या कदम मामांचं लक्ष नाही बघून आबाईनं गाडी आपली पडदिशी आत घेतली. कदम मामा बघा झोपले बहुतेक. कंपनीमध्ये एकदा असं पोचलो, गाडी आपली पार्क केली आणि पार्सल घेतलं होतं ते घेऊन निघालो आतमध्ये. हे ॲक्सेसरी डिपार्टमेंटचे चंगू मंगू आणि गंगू. एवढं खायचंच नाही रे, एवढी झोप येते तर खायचंच नाही आबाला सांगितलं आणि म्हणते आधी आता झोप आल्या म्हणून. मेनू कार्ड दिलेला आहे, रेट काय असेल ते बघून घ्या. आणि उडपी रेस्टॉरंटची शाखा इथं कोठेही नाही, कोल्हापूरमध्ये शिरोली MIDC येथेच आहे.